आज गोंदिया या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर तालुकास्तरीय या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे या ठिकाणी उपस्थित होते। तसेच प्रमुख अतिथीमध्ये सन्माननीय राज्यसभा खासदार श्री प्रफुल्लजी पटेल, गोंदिया विधानसभाचे आमदार श्री विनोदजी अग्रवाल, तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री विजयजी रांगडाले, तसेच आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री संजयजी कुराम, तसेच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया तालुक्याचा हा तालुकास्तरीय शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। या शिबिराचा केंद्रबिंदू म्हणजे आपण ग्रामीण भागातील 4190 इतक्या लाभार्थ्यांना आपण पट्टे वाटपाचं काम, बहुधा हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पट्टे वाटप एका दिवसातलं एका तालुक्याचं आहे। तर हा आमचा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता। सोबतच मागच्या वर्षभरामध्ये महसूल विभागाने जे शासन निर्णय घेतले महत्त्वाचे, त्या अंतर्गत येणारे जे लाभार्थी आहेत, विशेष करून तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा, वन टाईम जो प्रीमियम भरायचा आहे नेट टॅक्सचा, त्याचे लाभार्थी वर्ग 2 वर्ग 1 विदर्भातली जे भूमिधारी जमिनी आहेत त्या लाभार्थ्यांना सातबारा दुरुस्त करून वाटप करणे, कलम 155 अंतर्गत लोक अदालतीच्या माध्यमातून सातबारा दुरुस्त करून त्या त्यांचं वाटप करणे, सिंधी समाजाचे पट्टे वाटप करणे, तसेच शहरातील जवळपास 100 लाभार्थ्यांना देखील पट्टे वाटपाचं काम आज या शिबिराच्या माध्यमातून झालेलं आहे। तसेच गोंदिया तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक असं 24,100 ब्रास इतकं घरकुल लाभार्थ्यांना मोफत टिपी वाटपाचं काम वर्षभरामध्ये झालेलं आहे। आणि आज प्रातिनिधिक स्वरूपात या शिबिराच्या माध्यमातून आपण 200 लाभार्थ्यांना 1000 ब्रास रेती टिपी पासेसचं मोफत वाटप आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण केलेलं आहे। तसेच संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, बाकी जे महसूल विषयक जे प्रलंबित फेरफार असतील ते देखील निकाली काढण्याचं काम आज या शिबिराच्या माध्यमातून झालेलं आहे। तसेच या शिबिरस्थळी एकूण 48 स्टॉल वेगवेगळ्या विभागाचे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते आणि या सर्व माध्यमातून जवळपास 8 ते 9 हजार लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ आज या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे।